टेट परीक्षा 2025 लातूर प्रकरण. कालच मला विद्यार्थ्यांनी फोन केले आणि त्यावेळेस 25 विद्यार्थ्यांना अडवण्यात आलं. त्यांना परीक्षा केंद्रामध्ये परवानगी नाही दिली किंवा एक्झामला बसू दिलं नाही. कारणं होती की त्या विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीटच्या अगेन्स्ट आधार कार्ड पाहिजे होतं, पण आधार कार्ड नसून वेगळे आय डी प्रूफ होते. काहींचे आय डी प्रूफ वेगळे होते, काहींचे मॅरेज सर्टिफिकेट कन्सिडर करण्यात नाही आले, काही वेळेवर नाही पोहोचले. अशा वेगळ्या पद्धतीने 25 विद्यार्थ्यांना या एक्झामपासून रोखण्यात आलं. विद्यार्थी मित्रांनो, सो काळजी घ्या. तुमचं आय डी कार्ड ज्या नावाने आहे त्या नावानेच तुमचं हॉल तिकीट ज्या नावाने त्या नावाने आय डी कार्ड पाहिजे. आणि हॉल तिकीटवर जे नाव आहे त्याला सॅटिस्फाईड करणारं आय डी कार्ड नसेल तर त्या संदर्भातलं दुवा म्हणून तिसरं जे डॉक्युमेंट लागतं, ज्याला आपण एक तर शपथपत्र, ॲफिडेविट, गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट, ते डिपेंड करतं तुमच्याकडे काय डॉक्युमेंट आहे, त्यानुसार ते पण बरोबर ठेवा. प्लस तुम्ही हॉल तिकीटच्या नावानुसारच आडनाव पहिले असेल, नाव आणि सेकंड नाव असेल तर त्यानुसार तेच आय डी कार्ड बरोबर ठेवा. नसेल तर एकापेक्षा जास्त आय डी कार्ड बरोबर घेऊन जा किंवा जेवढेही तुम्हाला डॉक्युमेंट असतील ते बरोबर ठेवा. IBPS फार कडक करतं, त्यामुळे डॉक्युमेंट जेवढे नेताल तेवढे बरोबर ठेवा. आणि एक्झाम सेंटरला अडचण आली तर तुम्ही जर योग्य असाल तर 100% तिथल्या ऑथॉरिटीशी बोलून त्या एक्झाम सेंटरमध्ये प्रवेश मिळवाच. काही अडचण आली तर इग्नाइट अकॅडमीची टीम तुमच्याबरोबर आहेच.